तालिबानची स्थापना ही अमेरिकेच्या आणि काही प्रमाणात पाकिस्तानच्या मदतीने स्थापन झाली. का स्थापन झाली? त्याची स्थापनेची सुरुवात अगोदर सुरू झाली होती थोडीशी हजरत त्या पार्टीमार्फत. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनच्या सगळ्या फौजांना पराभूत करण्यासाठी ज्या इस्लामिक फंडामेंटलिस्ट ऑर्गनायझेशन्सना, की हे सगळे देवाच्या विरोधी लोक आहेत सोव्हिएतचे, त्यांना पूर्ण पराभव केल्याशिवाय आपल्याला काही पुढे जाता येणार नाही, म्हणून त्या देवविरोधी फौजांना पराभव करण्यासाठी म्हणून ज्या इस्लामिक फंडामेंटलिस्टना इन्क्लुडिंग इस्लामिक टेररिस्टांना सर्व प्रकारची म्हणजे शस्त्रास्त्र त्यानंतर पॉलिटिकल सगळ्या प्रकारची मदत कोणी केली असेल तर अमेरिकेने पाकिस्तानने तालिबान जन्माला आलं 1990 नंतर. म्हणजे कधी तर 1979 ते 1989 या काळामध्ये इराण वॉर चालू होतं. त्या वॉरच्या नंतर किंवा त्या वॉरच्या सुमाराला एक आपल्या हातात एजन्सी असावी म्हणून त्यांनी तालिबान तयार केली. तिकडे त्यांनी तालिबान तयार केली आणि त्याला दुसरा एक त्यांना टोक काय होतं 1979 म्हणजे ज्यावेळेला इराण वॉर सुरू झालं त्यावेळेला इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्युशन जाऊन खोमेनीचं राज्यावर आलं होतं आणि खोमेनीच्या राज्यातल्या लोकांनी इस्लामच्या लोकांनी सांगितलं होतं की आमचा मुख्य शत्रू अमेरिका आहे. डेथ्स टू अमेरिका ही त्यांची घोषणा होती. अमेरिका तेव्हा पॅनिक झाली होती कारण ते जगात सगळीकडचे युद्ध हरले होते. त्याच्या अगोदर 5 वर्षात ते व्हिएटनामचे युद्ध हरले होते. मग त्यांनी कंबोडियात सुद्धा काही उद्योग सुरू केले होते पण त्यांना कुठे सत्ता हाताशी दिसत नव्हती. ती परत मिळवण्यासाठी अमेरिकेने जे प्रयत्न केले त्यात त्यांच्या लक्षात आलं की सोव्हिएत युनियनला हरवायला ह्याच इस्लामिक फंडामेंटलिझमचा आपल्याला वापर करता येईल ज्या इस्लामिक फंडामेंटलिझमने आपल्यावरतीच हल्ला केला आहे. म्हणून इस्लामिक फंडामेंटलिझमची वाढ ही अमेरिकेकडनं झालेली आहे. आता साधा एक प्रश्न तुमच्या स्मरणात असेल तोच सांगतोय मी की तुम्हाला आठवते जवळजवळ दररोज मी वर्तमानपत्रातच नोकरी होतो मला माहिती आहे ॲव्हरेज दररोज बातमी यायची की पाकिस्तानमधनं किंवा अन्यत्र कुठून तरी कोणत्या तरी अमेरिकेतल्या पत्रकाराला कोणीतरी माउंटनिअरिंग करणाऱ्या माणसाला कोणत्या तरी लेखकाला इस्लामिक फंडामेंटलिस्ट आणि इस्लामिक मिलिटंट्सकडनं किडनॅप केला आहे. मग त्या किडनॅप केल्याच्या बातम्या यायच्या मग त्याला एक्झिक्यूट केल्याच्या बातम्या यायच्या मग त्या कधी कधी त्याच्यावर महिन्यात 2 महिन्यात फोटो यायचे की तो असा बसलेला आहे तिथे लेखक किंवा तो पत्रकार आणि ते कुऱ्हाड वगैरे घेऊन किंवा असं घेऊन मारायला येत आहेत त्याला बुरखे घातलेले असे इस्लामिक लोक. कुठे गेले त्या बातम्या? तो थांबला सगळा प्रकार. तो त्या काळात तसा प्रकार वाढवणं त्यांचे नाहीतर त्यांनी सांगावं एक्सप्लेनेशन द्यावं की ते थांबलंय का आता कोणी पत्रकार कोणी लेखक कोणी कवी त्यांना पकडून त्याला कुऱ्हाड दाखवता येत नाही. सगळं बंद झालं. ते केव्हा चालू ठेवलं त्यांनी? थ्रूआउट त्यांना 1991ला सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर त्यांना कळत नव्हतं आता करायचं काय. मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स एवढा प्रचंड अमेरिकेने बांधलेला आहे. अमेरिकेची इकॉनॉमी जवळजवळ 35% त्या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सवरती अवलंबून आहे आणि त्याला मदत कोणाची आहे तर इस्रायलची आहे. इस्रायल आणि अमेरिका मिळून ते मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आणि तो बिझनेस संबंध जगाला शस्त्रास्त्र पुरवण्याचा चालवतात. फ्रान्स या इंग्लंडही पण हे मेजर शेअर्स आहेत. आता हे सगळे जे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहेत यानं सोव्हिएत युनियन संपला. कोल्ड वॉर संपलं. आता कोणाच्या विरुद्ध शस्त्रास्त्र निर्माण करायची? कारण सोव्हिएत युनियनच गेला. आपण त्याच्या विरुद्ध एवढं केलं. अण्वस्त्रसुद्धा वाढवली. अँटी बॅलिस्टिक मिसाईल अँटी बॅलिस्टिक मिसाईल सगळं करून झालं. आता काय करायचं? म्हणून बरोबर तुम्ही लक्षात घ्या 91 साली सोव्हिएत युनियन संपलं आणि 93 मध्ये सॅम्युअल हंटिंग्टननी एक प्रबंध लिहिला क्रॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स नावाचा आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की आता ह्याच्या पुढचं जगातली जी युद्ध आहेत ती इस्लाम विरुद्ध इतर अशी असतील. एका बाजूला इस्लामिक आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन हिंदूज आणि इतर ज्यूज हे लोक सगळे आता इस्लाम हा शत्रू. सोव्हिएत युनियन एक शत्रू होता. डिफीट कम्युनिझम हा एक होता. आता डिफीट इस्लाम. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल साधारणपणे 1990 ते जवळजवळ 95-96 पर्यंत आपल्याला इस्लामिक फंडामेंटलिझमचं काय फारसं ऐकवायचं नाही. भारतात काय ऐकवायचं? शीख फंडामेंटलिझम. भारतात चर्चा होती शिखांच्या फंडामेंटलिझमची. ती 84 सालपासून होती. पण कोणी असा प्रचंड इस्लामिक टेररिझमचा मुद्दा आपल्याकडे तसा काढलेला नव्हता. तो कधी सुरू झाला? पहिल्यांदा त्याच वेळी सुरू झाला म्हणजे 93 साली सुरू झाला जेव्हा त्यावेळच्या वॉल स्ट्रीटवरती इस्लामिक टेररिस्टांनी हल्ला केला. तो नंतरचा नव्हे 2001चा नव्हे.
तेव्हापासून त्यांनी ते इस्लामिक फंडामेंटलिझम हाच कसा जगाला धोका आहे हे सांगायला सुरुवात केली. आपल्या देशामध्ये हा जो अँटी इस्लामिझम सुरू झाला तो बरोबर त्याच वेळेला झाला आहे. हे योगायोग नसतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे खून होतात किंवा हे योगायोग नसतात. ज्या वर्षी वॉल स्ट्रीटला तिथला बॉम्ब अटॅक झाला त्याच वर्षी आपल्या मुंबईचा 12 मार्चचा बॉम्ब हल्ला झाला आहे जो प्रसिद्ध आहे 93 साली. आता तो हळूहळू म्हणजे हा सगळा इस्लामचा धोका आहे, इस्लामचा धोका आहे, इस्लामचा धोका आहे असं सगळं पसरवण्यामध्ये या इंटरनॅशनल एजन्सीचा भाग आहे. आणि आपण भारतातले लोक असल्या सगळ्या गोष्टींकडे कुठे फॉरेन हँड वगैरेची टिंगल करायची सवय आपल्याला. त्यामुळे आपण ह्याच्याकडे तेवढं गांभीर्याने पाहिलं नाही आणि आपणही हळूहळू त्या अँटी इस्लाम पॉलिटिकल सेंटिमेंटला पूर्ण बळी पडलो. आणि आत्ता जो संपूर्ण जगभर इस्लामोफोबिया आहे किंवा आपल्याकडे सुद्धा मुसलमान म्हटलं की तो जणू काही आणि हे काही फक्त भाजपमध्ये असं नाही, काँग्रेसमधल्या सुद्धा अनेक लोकांना मनातनं अँटी इस्लामच भूमिका असते त्यांची. काँग्रेसमध्ये सुद्धा सगळ्याच लोकांमध्ये असते, ती काँग्रेसमध्ये सुद्धा असते. आणि ती अँटी इस्लाम भूमिका त्यांना बरोबर फायद्यात पडते. म्हणजे त्या तशा पद्धतीनेच त्यांनी ती वाढवलेली आहे. त्यामुळे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर बऱ्यापैकी काँग्रेसवाल्यांना आनंद झाला होता. असं समजूया नको आपण काँग्रेसच्या व्यासपीठावर म्हणून त्यांना काय कळलं नव्हतं असं नाही, त्यांनाही आनंद झाला होता. 370 काढल्यानंतर बहुसंख्य काँग्रेसवाल्यांना आनंद झाला होता. मी डोळ्यांनी पाहिलं आहे. कारण डोक्यात 370 नव्हतं, डोक्यात बाबरी मस्जिद नव्हती, डोक्यात इस्लाम. आता कालच्या त्या राम मंदिराच्या ध्वज याला सगळ्यांनी एवढा पाठिंबा दिला आणि सगळं त्याचं कौतुक सगळं सुद्धा फ्रंट पेजला बातम्या आल्या. ते रामाचं कौतुक नाही आहे, हिंदुत्वाचं तर अजिबात नाही आहे. ते कौतुक आहे ते अँटी इस्लाम राजकारणाचा तो प्रचाराचा एक भाग आहे. त्यामुळे आत्ता आपण ज्या ठिकाणी वावरतोय त्याला जो मुख्य धोका आत्ता आपल्या देशाला जो आहे तो झायोनिस्ट इम्पेरियलिझम ज्याला म्हणतात, म्हणजे इस्रायली इम्पेरियलिझम ज्याला म्हणतात, त्या इस्रायली इम्पेरियलिझमचा आहे. आणि तुम्ही जर आठवत असेल तर बघा, एका इस्रायलच्या माणसानी काश्मीरची तुलना करताना तुम्ही काश्मीर कसं हँडल करायला पाहिजे माहिती आहे का, आम्ही कसं पॅलेस्टीन करतो हँडल, असं तुम्ही केलं पाहिजे असं म्हणले. आणि RSSच्या लोकांचा त्यावेळेचा काढा व्हॉट्सअपवरचा तुमचा प्रचार, त्यात ते म्हणलेत अरे ते पॅलेस्टीनमध्ये करतायत ना नरसंहार, तेच आपण काश्मीरमध्ये केलं पाहिजे. आणि बरं झालं ते मारतायत त्यांना, मुसलमानांना. ही जी भाषा आपल्याकडच्या व्हॉट्सअपवरती काश्मीर संबंधात येते, त्यांच्याकडे ती पॅलेस्टीन संबंधात येते. आणि भारत काय करतोय, भारताने ज्यावेळेस 169 देशापैकी 150 देश त्यांनी इस्रायलचा निषेध करून युनायटेड नेशन्समधनं वॉकआउट केला. इस्रायलच्या निषेधात विरोधात भारताने नाही केला, भारत त्यात बसून होता. भारताने इस्रायलचा निषेध केला नाही. इतकंच नव्हे तर आत्ता जे आपल्या डिफेन्स इंडस्ट्रीकडे काही अतिशय नरसंहारक असे बॉम्ब बनवले जातात ते आपण इस्रायलला निर्यात करतोय, जे तिकडे ते वापरले जात आहेत. आणि म्हणून मग आपण आता इस्रायलला दुखवू इच्छित नाही, दुखवणं शक्य नाही. मग पिगासस असेल किंवा पॅलेस्टीनमधला नरसंहार असेल, इस्रायल हा आत्ता मोदी सरकारचा सर्वात मोठा प्रोटेक्टर आहे. आणि तो फक्त प्रोटेक्टर नाही आहे, तो इंटरफेअर करणारा प्रोटेक्टर आहे. तो नुसता इंटरफेअर करणारा प्रोटेक्टर नाही आहे, तो निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून त्यांचा डेटा इथे वापरून निवडणुकांवरती नियंत्रण करणारा आहे.